श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पोरका एक आवाज, जे कुणाचंच उरलं नाही. भावनिक, हृदयस्पर्शी, डोळ्यात पाणी आणणारी कथा. कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यात आई वडील नसते तर शून्यच उरतं. ना माया, ना आधार, न हक्काचं नाव घेणारं कोणीच. आजची ही कथा अशाच एका पोरक्या जीवाची आहे. ही केवळ कथा नाही, ही आहे आवाजाची हाक, जो आवाज कुणालाही ऐकू आला नाही. एकटेपणात हरवलेला आणि जगाच्या दुर्लक्षानं दाबून टाकलेला, पण त्याच आवाजातून जन्मली एक शिकवण. माया नसली असती तर माणुसकीच हवी. आज आपण भेटूया विराजला, अशा एका मुलाला ज्याचं बालपण म्हणजे आठवणींचा वाळवंट, पण तरीही ज्याचं हृदय अजूनही प्रेमासाठी धडधडतं. थांबा, ऐका आणि अनुभवा पोरका एक आवाज, जे कुणाचंच उरलं नाही. गावाच्या शाळेत मागे असलेल्या जुना झाडाखाली एक पोरग बसलेलं होतं. फाटकं अंगावर, डोळ्यात पाणी आणि हातात मातीने मळलेली एक छोटी पिशवी. तो होतो विराज. वय 8 वर्ष, पण दुःखानं, काळानं आणि जगाच्या अवघड नजरेनं वयापेक्षा खूप पुढं गेलेला. आई गेली 2 वर्षापूर्वी. बाप एका अपघातात गेलं. आता उरलं होतं फक्त शून्य. आई वडिलांचं बरोबर आयुष्य. कधी कधी विराजच्या लहानशा घरात हास्य होतं. आईच्या पदरात खेळणं, वडिलांच्या खांद्यावर बसून मेळा पाहणं, सगळं स्वप्नासारखं होतं. बाळा, शिकला सवरला की मोठा होशील आणि आपल्या नावाचा उज्ज्वल दिवा लावशील. आईचा प्रत्येक शब्द अजून कानात घुमतो. पण नशिबाचं फासं एवढं क्रूर होतं की पहिल्यांदा आई गेली तापाने, मग काही महिन्यांनी वडिलांचं अपघाती निधन. एकटं झालेलं बालपण. मुलाचं बालपण म्हणजे आईबापाच्या सावलीत फुलणारा गुलाब असतो, पण विराजचं बालपण एका रखरखीत वाळवंटासारखं झालं होतं. कोणी आपलं म्हणायचं नाही. शाळेत हसू करायची लोक. अरे हा तर पोरका ना. भाकर मागायची वेळ यायची. काही वेळा उपाशी झोपणं आलं. जगात माणुसकी हरवली की काय. एका रात्री थंडीच्या दिवसात विराज मंदिराच्या पायऱ्यांवर झोपलेला. तेवढ्यात काही श्रीमंत लोक आले चहा घेण्यासाठी. त्यांना पोर दिसलं. कशाला इथे झोपलास, उठ, निघ, हाकालून लावलं गेलं. त्याला ऊब नाही, अन्न, पाणी आणि माया तर अजून कमी. शाळेच्या एका शिक्षकाला ही गोष्ट समजली. देशमुख सर. त्यांनी विराजला जवळ घेतलं, शाळेची फी भरली, त्याला आपल्यासोबत घरात ठेवलं. ते म्हणाले, विराज, आई वडील जातात पण जीवन थांबत नाही. तूही मोठा होशील, पण आधी स्वतःला विसरू नकोस. शेवटचा प्रसंग. मोठा विराज. कथा सरते. काही वर्ष जातात. विराज आता मोठा झालेला असतो. शिक्षक मुलांना शिकवणार. मुलांच्या डोळ्यात प्रेम ओळखतात, कारण तो स्वतः प्रेमाला पारखा झालेला होता. एक दिवस एका अनाथ मुलाला तो मिठीत घेतो आणि म्हणतो, आईबाप नसणं हे शाप नाही, पण माणुसकी मिळणं हे वरदान आहे. समारोप. आई वडील नसणं हे आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख असतं, पण माणसात जर आपुलकी असेल तर माया परत मिळू शकते. प्रत्येक पोरकं मूल पोरकं राहू नये, हाच संदेश ही कथा देऊन जाते. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ कथा, प्रेरणा, अनुभव तसेच महिलांबद्दल संघर्षाच्या कथा हे सर्व आम्ही घेऊन येत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.